अय्या जायनकर आणि साई तवसाळकर ही जोडी आहे. तर समोर दापोली फायटर्स या टीमचा महत्वाचा गोलंदाज श्रेयस कडावकर. पहिलाच बॉल असेल अय्याज याच्यासाठी आणि फुल टॉस बॉल होता, पण तो एक रन्स मात्र मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा नानासा मामला, परंतु अंततः 2 रन्स भन्नाट वेगानं कंप्लीट देखील केलेले आहेत. मुरुड सारख्या गावातून मात्र बिलॉंग करणारा अय्या जायनारकर एक विध्वंसक फलंदाज आहे, एक विस्फोटक फलंदाज देखील आहे. आणि नक्कीच 2 असे जे खेळाडू आहेत, 2 सख्खे भाऊ आहेत, वेगवेगळ्या संघाकडून खेळतात. आपण अमर ऐनरकर यांना देखील मागच्या मॅच मध्ये खेळताना पाहिलं असाल आणि काय कमालची बॉलिंग केली होती त्यांच्या मॅच मध्ये. जयराज फायटर्स या टीम कडून ज्यावेळेला त्यांनी 3रं षटक टाकलं होतं त्यांनी. आणि अय्याज जे ऐनरकर आहेत ते एक क्लासिकल बॅटर्स देखील आहेत. ऑप्शनच्या बाहेर खूप आहे, एक्स्ट्रा मात्र मिळून जाईल. आरवी एंटरप्राइजेस हा जो संघ आहे तो खेळताना दिसतोय. आणि या ठिकाणी आपण जर पाहताय तर 1 रन्स. चार वरती आता स्कोर बोर्ड मात्र स्थिरावलेला आहे. साई तवसाळकर आणि इथे लॉग ऑन बॉर्ड लाईनच्या पलीकडे साईच्या वाटमधून आक्रमक स्ट्रोक षटकार. चला 10 रन्स आता असतील आणि इथे मात्र सरळ हा चेंडू अगदी किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक्स्ट्राज मात्र मिळत आहेत. थोडस या ठिकाणी शेवटचे 3 चेंडू अजून देखील या ओव्हर मधून शिल्लक आहेत. 11 रन्स स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच आहे. दापोली फायटर्स या टीम साठी देखील आणि आरवी एंटरप्राइजेस या टीम साठी देखील. आपल्याला चांगला फटका आहे, शतरक्षक असू शकतील. 1 रन्स मात्र घेतलेला आहे. स्ट्राइक रोटेट होईल. स्कोर बोर्ड आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. शेवटचे 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत या ओव्हर मधील. अय्याजला आता आक्रमकतेने घ्यावं लागेल. मोठे फटके तर आणणं गरजेचं आहे. आता चांगली बॉलिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, अंपायरचा इशारा आणि त्याचबरोबर शेवटचा बॉल आहे. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक पहिल्या ओव्हर मध्ये. अय्याज ज्या वेळेला त्याला मौका मिळाले त्या वेळेला तो आक्रमण करत राहतो. इथे चेंडूला देखील बॅकवर्ड शॉर्ट लेगला देखील खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले विदाउट लॉस 13 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये.
आकाश सकपाळ आज बाईट देखील चांगलीच आपल्याला पाहायला मिळाली आणि बॉलिंगच्या माध्यमातून देखील कमाल केली आहे या खेळाडूनं. आणि यावेळेला मात्र अय्याजच्या बाटमधून अय्याज का बल्ला भाई माशाल्लाह 6 रन. स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती 19 रन्स. आकाशनं पहिला बिंदी त्याच्यानंतर अय्याजनं परत एक आक्रमण केलं. आता पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळत आहेत परंतु नाही शक्य नाही आहे अय्याज कारण आपण आकाशसारखे एक अनुभवी जो गोलंदाज आहे त्याच्यावरती ज्यावेळेला आक्रमण कराल एक 6 आला लगेच थोडीशी लाईन बदलली कारण त्यांनी पाहिलं होतं जे फलंदाज आहेत अय्याज जे ऑफस्टंपच्या बाहेर मात्र चपल होऊन खेळत आहेत. अगदी थोडंसं मागे बॉल ठेवला आणि चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला देखील बसलाय आणि यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरून मात्र घसीटलंय. आता यावेळेला पुन्हा एकदा एक हवाई सफर चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार ब्रँडेड षटकार. त्याचबरोबर फाईनला चेंडूला मात्र ठिकाणी आपण पाहायला गेलं तर ट्रॅव्हल करत असताना आपण पाहिलंय आणि स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये खरंच चालू आहे. कमालची बॉलिंग देखील पाहायला मिळते. येथे षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 26 झाले 2 ओव्हर नंतर. आणि इथे सरळ डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळले. अय्याच्या बाटमधून पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका आहे समोरच्या दिशेनं. चेंडू 1 बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स मात्र मिळत आहेत. या सुरेख बॉल टाकलाय अगदी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या बाजूला देखील आला कारण बॅटर्सची बॅट आहे ऑलरेडी मात्र मग थोडं अक्रॉस त्याची बॅटचा जो चेहरा आहे तो आधीच बंद झाला होता. त्याच्यानंतर मग चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने गेला स्पर्श झाला पायांना. 31 रन स्कोर कार्ड वरती आता लागलेले आहेत. आरवी एंटरप्राइजेस या टीमकडे गोलंदाजीचा अटॅक देखील तितकाच दर्जेदार आहे.
एक मोठा अटॅक आहे. अरमान पलनाईक असतील, मुसेफ तांबे, त्याच्यानंतर राहुल आगरे हे आपण गोलंदाज पाहतच आलोय. आणि इथे मात्र साई तवसाळकरच्या बाटमधून एक अनोखा स्ट्रोक आहे. या चेंडूवरती मिळतील धावा असा येतोय ब्रँडेड षटकार. इथे थोडस स्टेप आउट देखील केलं गेलं होतं. शफल होताना त्यांना देखील पाहिजे. एक रन्स घेतलाय. प्रयत्न दुसऱ्या धावेचा आहे. चांगला थ्रो आहे का, पण तो थ्रो ज्या वेळेला केला थोडस वाईड थ्रो होता. आपण बघितला तिथे 2 रन्स मात्र आता मिळून जातील या बॉलवरती आणि 2च्या माध्यमातून स्कोर बोर्ड 39 आकड्यावरती. या मॅच नंतर सुपर किंग्स दापोली विरुद्ध संतोष एजन्सी असा सामना मात्र खेळवला जाईल. आणि या ठिकाणी साईच्या बाटमधून पुन्हा एकदा हवाई आलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. चेहरान षटकार. पंचेचाळीस रन स्कोर बोर्डवरती लागलेले आहेत. 2.5 ओव्हर पर्यंतचा खेळ मात्र टाकून झालाय. 45 रन्स स्कोर कार्ड वरती. पुढचा बॉल असेल इथे ऑनला ड्राईव्ह गेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील. 1 रन्स मिळेल फक्त. आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ संपलेला आहे. स्कोर बोर्ड 46 विदाउट लॉस. $46.
त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. असल नितेश यांना आता या ठिकाणी इन केलेला आहे आणि अमित जे आहे ते आउट झालेत. इम्पॅक्ट म्हणून नितेश यांना आता बोलवलंय आतमध्ये, मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती चौथं षटक असेल, नितेश हँडल करतील इथून पुढे. राईट आर्म ओव्हर द विकेट, कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ते गोलंदाजी करणार आहेत. आज साई तवसाळकर स्ट्राईक मार्क वरती असतील. पहिलाच बॉल आणि मितेश वरती पुन्हा एकदा आक्रमण आहे. त्या बाउंड्री लाईनला आग लावली आहे आणि तिथे मात्र 6 रन षटकार. अमितेच्या पहिल्याच बॉल वरती एक क्लास फटका पाहिला आपण साई तवसरकरच्या बॅटमधून. 8 बॉल मध्ये 28 धावांवरती खेळतात, तर 11 बॉल मध्ये 22 धावांवरती आयस खेळताना दिसत आहेत. पुढचा बॉल असेल, पुन्हा एकदा थोडासा आकुड टप्प्याचा बॉल होता. 1 रन्स मात्र घेतलेला आहे. आता चेंडूला थोडंसं आपटण्याचं काम देखील केलंय. आकुड टप्प्याचा बॉल टाकला, थोडा मनगटाचा वापर देखील साईच्या दिसला, परंतु तेवढी ताकद मिळाली नव्हती त्या फटक्यामध्ये. बाची वरच्या बाजूची कडा घेतली गेली, किपरच्या अगदी मागच्या बाजूला चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्कोरबोर्ड 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थोडीशी चर्चा आकाशाने देखील केलेली आहे. पुढचा बॉल या ठिकाणी टाकला जाईल आणि या ठिकाणी पहिल्यांदा दुहेरी मनवस्था दिसली. पहिल्यांदा त्यांना बॉल खेळायचा होता आणि त्याच्यानंतरला मग एक ध्येय राहिलं की नंतर त्यांना चेंडू खेळायचं नव्हतं. याला दुहेरी मनवस्था म्हणतात. चेंडूला सरळ सोडलं, अंपायरचा इशारा मात्र वाईट बॉलचा आला. आपण अतिरिक्त धाव देखील आता जोडली जाणार आहे. ही दुहेरी मनवस्था अगदी योग्य बघायला मिळाली, म्हणजेच कंट्रोल मध्ये दिसला यात. पुन्हा थोडस बाहेरच्या बॉलला अगदी लेग साइड रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. थोडंसं फंबलिंग देखील पाहायला मिळालं. 2 रन्स घेतले जातील तिथे आणि इथे हा रनचा, परंतु त्याच्यानंतर थोडस तिथे चेंडू पकडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. स्वप्नील शिंदे त्या ठिकाणी होते. एक थोडस फनी मुवमेंट देखील आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे मॅच मध्ये एक सिरियसनेस होता, परंतु त्याच्यानंतरला स्वप्नील शिंदे सर ज्या वेळेला बॉल पर्यंत पोहोचले, केवळ आणि केवळ या ठिकाणी आपण जर पाहतोय तर रन्स मात्र मिळून जाईल. स्कोरबोर्ड आता 57 ला जाऊन पोहोचले. 57 रन्स स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू अजून शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. साई तवसाळकर यांनी एक सिक्सर ठोकला आणि लगेच नॉन स्ट्राईकला गेले. एक सिंगल काढत असताना त्याच्यानंतर मग अय्याज खेळताना दिसले होते. पुन्हा चांगला फाईनला चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्यांना पराजित करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. खराब लाईन होती, चुकीची लाईन आणि चुकीचं लेंथ देखील पाहायला मिळाली. स्कोर कार्ड आता 61 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे असं वाटतंय राहुल आगरे जो मागच्या म्हणजे मागे आहे, आवश्यकता पडली नाही या मॅच मध्ये आता असंच तरी दृश्य दिसतंय. कारण एक चांगली बॅटिंग झाली. 61 रन्स आतापर्यंत. 4थ्या ओव्हर मधील अजून एक बॉल शिल्लक आहे. एक विस्फोटक फलंदाज आहे, एक चांगला ऑलराऊंडर देखील आहे.
हा बॉल देखील एक चांगला लागला. शेवटचा बॉल आता अगदी खरंच चांगला आहे. एक रस घेतलाय भन्नाट वेगानं, मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट केली आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपला. स्कोर बोर्ड 63 विदाउट लॉस. 63 झालेले आहेत 4 ओव्हर नंतर. इम्पॅक्ट प्लेअर नितेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल होता आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपण बघतोय. बंटी यांच्या माध्यमातून केवळ एक रन्स आता मिळालेला आहे. स्ट्राईक रोटेट होईल. साई तवसळकर 11 बॉलमध्ये 35 धावांवरती खेळत आहेत, तर अय्या जायनरकर हे मात्र 14 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत, ते 26 धावांवरती खेळत आहेत. हरकत नाहीये. आणि इथून आता तुम्हाला सिंगल डबल नाही तर आक्रमकतेने खेळावं लागेल. तुमच्या हातामध्ये अजून 10 विकेट्स आहेत आणि शेवटचं षटक चालू आहे, तर मोठेच प्रहार करावे लागतील. थोडीशी रनअप मध्ये दुविधा देखील पाहायला मिळालेली आहे. इम्पॅक्टच्या अगदी माध्यमातून दापोली फायटर्स या टीमनं या खेळाडूला अगदी बोलवलं गोलंदाजीसाठी स्पेशली. चांगला कटर बॉल आहे, काही बॉल टाकलाय, शार्प टर्न देखील झालाय. अगदी समोरून चेंडू काठा बदलत असताना बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल देखील झालाय आणि याची सराहना करत असताना देखील आकाश सकपाळ. पुढचा बॉल टाकला जाईल आणि यावेळेला चांगलाच होता. अगेन्स्ट द टर्न चेंडूला खेळलं गेलं होतं आणि सरळ मात्र सीमारेषेच्या बाहेर साई तवसालकरच्या बॅटमधून मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. अजून 70 रन्स झालेले आहेत. अजून सलामीवीर फलंदाज आहेत. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये खेळते. 70 झालेले आहेत, अजून 3 बाकी आहेत. साई तवसळकर याला अर्धशतकासाठी तब्बल 9 रन्स तो दूर आहे. या स्पर्धेमध्ये तो देखील अर्धशतक झळकावेल का? हा चेंडू आता मात्र थोडासा पाठीमागे घेतलाय. हा बॉलचा टप्पा आहे, थोडा पाठी घेतलाय. म्हणजे बघा मागचा थोडा रडार मध्ये होता, थोडा पुढे होता, गुड ऑफ लेंथला होता. हा थोडासा मागे घेतलाय. एक बिंदी बॉल पाहायला मिळतोय आणि ही सुरेख गोलंदाजी. शेवटचा बॉल आता आपल्याला पाहायला मिळू शकेल. सुपर डुपर सॅटरडे आपण पाहतोय. 70 वरती अंततः एक विकेट पडलेली आहे आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी राहुल आगरे स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल.
शेवटचा चेंडू राहुल अग्रे आता बॅटिंग साठी आलाय. ओ यावेळेला काय स्ट्रोक आहे, दर्जेदार फटका आणि शेवटच्या बॉलवरती देखील राहुल अग्रेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ देखील संपलेला आहे. स्कोर बोर्ड आपण पाहतोय 76. 76 रन स्कोर कार्ड वरती आता लागलेले आहेत. 30 बॉल मध्ये 77 धावांचा पाठलाग दापोली फायटर्स या टीमला करावं लागणार आहे. 30 बॉल आणि 77चं टार्गेट असेल. याच्या पुढची मॅच असेल सुपर किंग्स दापोली विरुद्ध संतोष एजन्सी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या.
आज सेकंड इनिंगला सुरुवात होते 77 धावांचा पाठलाग आणि आकाशच्या पहिल्याच बॉलवरती आकाशनं देखील सिक्सर ठोकत असताना त्याचा त्यांनी इरादा स्पष्ट केलाय. याच्यानंतर पुढची मॅच असेल सुपर किंग्स दापोली आणि संतोष एजन्सी. पहिलाच बॉल होता अरमान पलनाईक याच्यावरती एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा या वेळेला थोडंसं चेहऱ्यावरती नैराश्य असेल, त्याला माहित आहे की या बॉलवरती देखील मोठा फटका येऊ शकला असता, एक चांगला फटका पाहायला मिळालाच असता, या शंका नव्हती. असं वाटलं होतं की हा देखील बॉल लॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधोमध जाऊ शकला असता. आणि यावेळेला फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक असू शकतील परंतु थोडेसे फंबल आपल्याला पाहायला मिळालेत आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेनं अगदी जाताना दिसलेत. स्कोरबोर्ड आता 9 या आकड्यावरती जर पोहोचले, सुदैवी ठरलेत. आकाश सकपाळ यांना जीवनदान देत आहे. कदाचित हे जे जीवनदान आहे ते तुम्हाला महागात देखील पडू शकेल. कारण कॅचेस खूप महत्वाचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस. असं वाटलं होतं की सहजरित्या कॅच ही देखील पकडली जाईल, एक धक्का बसू शकला असता दापोली फायटर्स या टीमला. आता राऊंड द विकेट बॉल, यॉर्कर लेन्सचा बॉल टाकलाय चांगला. या ठिकाणी बघा स्पर्श करत असताना चेंडू ट्रॅव्हल मात्र अगदी फाईनच्या दिशेनं झाला होता. 1 रन्स मिळणार आहे. आणि स्कोर बोर्ड मात्र थोडं पुढे सरकेल. अरमान पलनाईक 4 चेंडू मात्र टाकलेत, 10 रन्स त्यांनी खर्च केलेत. ओ हेलिकॉप्टर घुमवलंय आणि याही वेळेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 रन्स मिळणार आहेत. कमालचा फटका आहे आणि खरंच एक क्लासिकल फटका. अगदी रिस्ट मधून या चेंडूला अगदी खेळण्याचं ती पॉवर जनरेट केली, थोडस क्रॉस पाय केला आणि त्याच्यानंतर मग तो हेलिकॉप्टर पाहायला मिळाला आणि सरळ मैदानाच्या बाहेर मात्र त्या चेंडूला लँड केले. 16 रन्स झालेत. कारण जिंकायचंच आहे, दोन्ही टीमना हा सामना खूप महत्वाचा आहे. आरवी एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर दापोली फायटर्स या टीमला. आणि पुन्हा एकदा लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आहे, खूप लांब आहे. लॉंग ऑनच्या बाहेर 6 रन्सच्या ठिकाण बॅक टू बॅक दुसरा आता येतोय. खेमा खुश आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण केलं, 1 षटकाचा खेळ संपला. विदाउट लॉस 22 रन्स पहिल्या ओव्हर मध्ये झालेत, 22 झालेले आहेत. राहुल आगरे गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. शस कटावर अगदी ऑन द ड्राईव्ह करतायत. डीप मधला जो खेळाडू आहे क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगचा चेंडू वरती अगदी भन्नाट वेगान आलाय. आकाश सकपाळ यानं मात्र दाखवून दिलंय की या टीमचं मी अगदी क्लास फलंदाज का, या टीमचं मी आयकॉन का, आणि तो आयकॉन सारखाच खेळतोय.
एक हाती किल्ला लावण्याचं काम करतोय. इथे चेंडू लॉंग लेग बॉर्डरलाईनच्या दिशेनं चाललाय आणि अंततः मात्र या क्षेत्ररक्षकाला च्या बाजूनं मात्र अगदी दणदणकर सीमारेषा पाहतो हो का बिडा पार. अगदी दणदणीत खणखणीत चौकार. सुपर किंग्स दापोली आणि संतोष एजन्सी कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. सुपर किंग्स दापोली आणि संतोष एजन्सी. आणि यावेळेला एक दणदणीत फटका आहे समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. अगदी चांगला आहे, चाबूक स्मॅश आहे. सिक्सर पाहायला मिळालाय, षटकार आलाय. आकाश आता थांबत नाहीये, या वादळाला थांबवणं शक्य नाहीये. मागच्या चेंडूला स्मॅश मारलाय. आणि की आपण बॅडमिंटन मध्ये जशा प्रकारचा स्मॅश बघतो ना, तशाच प्रकारचा अगदी त्या चेंडूला स्मॅश मारला आणि सरळ डाऊन द ग्राउंड बाहेर पाठवलं 6 रनसाठी. पुन्हा एकदा भिरकावलाय. गेंद फेक और सीधा तमाशा देखो, ए तो गेंद जाएगी साजन के घर और देखे जाएगी 6 रन. वाह, कमालचा फटका. 39 रन स्कोर कार्ड वरती लागले. दापोली फायटर्स संघ आहे. कालच्या दिवसामध्ये पूर्ण बॅकफुटला आणि स्ट्रगल करताना दिसला, परंतु नाही या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये कमालची बॅटिंग, कमालची बॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. आरवी एंटरप्राइजेस कडे देखील गोलंदाजीचा अटॅक आपण पाहिला. अगदी जबरदस्त बॉलर आहेत. अरमान पनलाईक सारखा वेगवान हरना एक्सप्रेस या नावाने त्यांना संबोधित करतो आपण. राहुल आग्रे सारखा देखील गोलंदाज या टीम कडे आहे, जो का आयकॉन आहे. परंतु आज त्या आयकॉन वरती देखील तुटून पडतायत. हे बॅटल आहे ना, बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. हे आयकॉन बनम आयकॉन आपल्याला बॅटल पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला देखील श्रेयस खटावकर यांची प्रशंसा करावी लागेल, कारण ते देखील आकाशला अगदी स्ट्राईकला आणतायत. त्यांना माहिती आहे की आकाशच्या बॅट बॉलचे चांगले संपर्क होत आहेत. हा पुन्हा एकदा हवाई यात्रेवरती बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक तिसरा 6 आपल्याला पाहायला मिळालाय. आकाश सकपाळ याच्या नावावरती आला गातार तिसरा 6. 9 बॉल मध्ये 43 रन्स वरती खेळतोय आकाश. जर अजून या 2 बॉल मध्ये जर मोठे प्रहार आले तर अर्धशतक देखील कंप्लीट होईल आणि या संपूर्ण स्पर्धेमधलं जलद गतीचं अर्धशतक करणारा एकमेव आपल्याला फलंदाज पाहायला मिळू शकतो. 9 बॉल मध्ये 43 वरती खेळतोय, तर श्रेयस 2 मध्ये 2. टोटली रन्स मात्र 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेत. 45 झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि इथे क्षेत्ररक्षक असतील आणि चांगले एफर्ट्स देखील दिलेले आहेत. 2 रन्स मात्र घेतलेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मात्र संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 47 विदाउट लॉस.
18 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. अठरा बॉल आणि त्याचबरोबर 30 धावांची आवश्यकता. फिल्डिंग प्लेसमेंट डीप स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन बाहेर आहे, पॉइंट डीप मध्ये आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, लॉंग ऑन देखील, मिड विकेट बाहेर, अशा प्रकारची फिल्डिंग प्लेसमेंट पाहतोय. अंपायरचा इशारा. इथे मात्र इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल असणार आहे. मुसेब तांबे गोलंदाजी मार्गवरती. इथे समोरच्या दृष्टीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला, एक रन मात्र घेतला जातोय. प्रयत्न 2चा आणि स्कोर बोर्ड मध्ये थोडस त्या ठिकाणी बघा पुढे सरकत असताना 49 रन स्कोर कार्ड वरती. आणि यावेळेला चांगलं स्पीक केलंय. अरबाज चेंडूच्या मागे आहेत, परंतु इथे मात्र कॅच मिस करतायत. असं वाटलं होतं की कॅच सहज रीतीनं ते पकडतील, परंतु नाही, तसं नाही झालंय. 50 रन स्कोर बोर्डवरती लागलेत. तर आकाश सकपाळ आपल्या अर्धशतकापासून तब्बल 5 रन्स दूर आहेत. श्रेयसनं 5 बॉल मध्ये केवळ 5 रन्स बनवले, तर आकाशनं 10 बॉल फेस केले. 450च्या स्ट्राईक रेटनं त्यांनी 45 रन्स बनवलेले आहेत. अंदरुणी किनार आहे, अच्छा आतल्या बाजूची कडा. मुसेब तांबेनं पहिला बिंदी, त्यानंतर 2, मग एक सिंगल आणि त्याच्यानंतर मग बिंदी. आणि यावेळेला येस, चेंडू आउट ऑफ द 6 रन आणि या सिक्सरच्या साह्यानं अर्धशतक कंप्लीट होतं. आकाश सकपाळ यांचं जोरदार टाळ्या उद्यात. व्हॉट अ क्लासी नॉक, अगदी सुपर्ब. आणि या संपूर्ण स्पर्धेमधलं 12 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा एकमेव फलंदाज ठरलाय, ज्याच्यामध्ये 1 4 7 सिक्सेस आहेत आणि फक्त 2 डॉट बॉल आणि 425च्या स्ट्राईक रेटनं मात्र ही बॅटिंग केली आहे. एक बॉल शिल्लक आहे. 56 रन स्कोर कार्ड वरती. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक असू शकणार आहे आणि आता मात्र कॅच सोडली जाणार नाहीये. म्हणजे आकाश सकपाळची जी कॅच सुटली होती ना, ती कॅच मी मागाशी सांगितलं होतं की ती कॅच नव्हती, ती मॅच होती. आता इथे जिंकण्यासाठी तुमच्याकडे 12 बॉल मध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 21 धावांची गरज इथून पुढे जिंकण्यासाठी. एक चांगली पारी 13 बॉल मध्ये 51 रन्स खर्च या ठिकाणी करत असताना आकाश सकपाळ एक चांगली आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. दर्जेदार क्रिकेट का नाही, या खेळाडूसाठी देखील जोरदार टाळ्या होतील. यापुढची मॅच असेल
सुपर किंग्स दापोली आणि संतोष एजन्सी दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. संतोष एजन्सी आणि सुपर किंग्स दापोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेच. बारा बॉल आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 12-21 अरमान पल्ला इकडे पुन्हा एकदा या ठिकाणी कॅप्टन गेलेत. नक्कीच अय्याज जे कॅप्टन आहे त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर सरळ अरमान पन्नाईक यांच्याकडे ते गेलेत. 12 बॉल मध्ये आता 21 पाहिजे. श्रेयस आहेत बॅटिंग साठी. चेंडूला मात्र या ठिकाणी घसटण्याचं काम केलं. डीपला क्षेत्ररक्षक असतील चांगलं क्षेत्ररक्षण असताना जर जोपर्यंत थ्रो करतील धावचीची संधी आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. एक चांगला थ्रो करणं गरजेचं होतं. एक बुलेट थ्रो जर आला असता तर कदाचित श्रेयस देखील बाहेर जाऊ शकला असता. एखाद विकेट जर इथे आली तर मॅचचं मोमेंटम देखील शिफ्ट होऊ शकतं. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. 19 रन्स पाहिजेत अजून त्या 11 बॉल मध्ये येणाऱ्या. इथे 2 मोठे प्रहार पाहायला मिळतील का? कॉन्सन्ट्रेशन नाहीये. तयार नव्हते फलंदाज. पुन्हा टाकावे लागेल. लक्ष्यमच्या थोडस बाहेर आहे. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक्स्ट्राज मिळतील. आता 11 बॉल मध्ये 18 रन्स पाहिजेत. 11 मध्ये 18. अकरा बॉल 18 धावांची गरज. श्रेयस खटावकर समोर तयार आहेत. आणि इथे चेंडू मात्र अगदी शॉर्ट ऑफ कमी गतीचा. त्याचबरोबर व्हेरिएशन होते या बॉल मध्ये. याच कारणास्तव थोडस चकमा देखील बॉलनी दिला. जो बॅटचा फेस होता तो लवकर बंद झाला. त्या बॉलवरून नजर देखील लवकर हटली होती बॅटर्स श्रेयसची. याच कारणास्तव मात्र बघा चेंडू तेवढं शक्य झालं नाही की चेंडूचा तो अंदाज वर्तवला गेला नाही. लवकरात लवकर बॅटचा चेहरा होता तो बंद झाला आणि त्याच्यानंतर जी नजर होती ती देखील हटली होती. दहा बॉल 18 धावांची गरज आहे. 10 मध्ये 18 पाहिजेत. बॉल अरमान बाहेर खूप टाकलाय. पुन्हा एक्स्ट्राज आहे. पुन्हा वाईट बॉल आहे. आणि त्याचबरोबर सर्व संघांनी लक्षात घ्यायचंय मधला कोणताही खेळाडू याची आपण नोंद घेणं गरजेचं आहे. आपला जो एक्स्ट्रा जो खेळाडू आहे तोच मात्र आतमध्ये पाठवायचा आहे. सुपर किंगचे कॅप्टन आणि संतोष एजन्सीचे कॅप्टन टॉस करतोय आपण. लवकरात लवकर यायचंय. बघा संतोष एजन्सी या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सुपर किंग्स दापोली या टीमचे कॅप्टन आपण लगेचच यायचंय टॉस करण्यासाठी.
चला 9 बॉल आहेत आणि 9 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता. म्हणजे आकाश सकपाळची तिथे विकेट पाहायला मिळाली आणि कुठेतरी असं वाटतंय की हा सामना आता दोन्ही संघांसाठी ऑन झालाय. जोपर्यंत आकाश एक हाती किल्ला लढवत होता ना तोपर्यंत असं वाटलं की दापोली फायटरचा संघ एकतर्फी हा सामना जिंकू दे. हो या वेळेला चांगला स्ट्रोक आहे. चेंडू खूप लांब गेलाय आणि या चेंडूवरती तब्बल 6 रन्स मिळून जातील. येतोय या श्रेयस खटावकरच्या बॅट मधून एक सुमधुर स्ट्रोक षटकार. आपण सचिन सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर सुपर किंग्स दापोली या दोन संघांमध्ये सुपर किंग्स दापोली या टीमनं म्हणजेच योगेश दांडेकर आणि टॉस जिंकलेला आहे. सो डिसिजन काही वाहतच येईल याच्यानंतर. ती देखील खूप मोठी मॅच आहे. ऑनलाईन रसिक प्रेक्षको आपण कुठेच कोणी जाऊ नका. आपण लगेच स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनल अगदी यूट्यूब वरती या चॅनलवरती बनवून राहा कारण याच्यानंतरची देखील एक खूप मोठी मॅच आहे आणि त्या मॅच नंतरला लगेचच पुढची एक मॅच जयराज फाटर आणि फाटक डेव्हलपर्स ही देखील खूप महत्वाची मॅच आहे. ते देखील पाहायला अजिबात तुम्ही विसरू नका. सहासष्ट रन स्कोर कार्ड वरती आता लागलेले आहेत. 8 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 11 धावांची गरज आहे. बाहेरचा बॉल आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एक्स्ट्राज आहेत. आठ बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. 8 मध्ये 10ची गरज आहे. आता राऊंड द विकेट गोलंदाजी करतील श्रेयस खटावकर आहेत. एका 6 देखील पाहायला मिळाला. एक रन्स घेतलाय प्रयत्न दुसऱ्याचा धावचीची संधी आणि इथे मात्र अंपायरचा इशारा. नॉट आउट. पॉफिंग क्रीज मध्ये सुखरूपी दाखल देखील झालेला आहे आणि चांगले रन्स देखील आपण सोडताना पाहिले त्या दोन्ही फलंदाजांना. 69 69 रन स्कोर बोर्ड वरती. 7 बॉल मध्ये 8 पाहिजेत. 7 बॉल आणि 8 रन्स. सुपर किंग्स दापोली या टीमनं मात्र टॉस जिंकलेला आहे. याच्यानंतर ती देखील एक मोठी मॅच पाहायला मिळेल. 7 बॉल आणि 8 रन्स पाहिजेत. इथे फुल टॉस बॉल आहे. या फुल टॉसला डीपला खेळलाय आणि वेल स्टॉप म्हणावं लागेल. परंतु जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जाईल आणि थ्रो केला जाईल तोपर्यंत अतिशय वेगाने 2 रन्स कंप्लीट. चला 4चा खेळ संपला. 71 71 रन स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 6 रन्स पाहिजेत. चला मॅचला ऑफिशियल सुरुवात करूयात आपण. 6 मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त टीम मीटिंग होणार नाही याची आपण दक्षता घ्या.
चला बॉलिंग ट्रॅक वरती संकेत यांना आता गोलंदाजीची एक संधी मिळाली आहे आरवी एंटरप्राइजेस या टीम कडून. खूप सारे रन्स आरवी एंटरप्राइजेस या टीमने देखील मारले होते. सो 77 धावा त्यांना देखील करायच्या होत्या. आता 6 मध्ये 6 दापोली फायटर्स या टीमचा एक तारणहार असा खेळाडू जतीन सालगावकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. संकेत ट्रॅक वरती आहेत गोलंदाजी मार्क वरती. बॉल टाकताना आपण बघूयात 6 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल आहे. चेंडूला या ठिकाणी चांगलं खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफला क्षेत्ररक्षक आधी त्या ठिकाणी तैनात होते आणि इथे अंततः काय घडले तर फलंदाज बाद होत आहेत. आवश्यकता नव्हती इथे रस घेण्याची. पहिल्याच बॉलला सिंगल होते. जतीन सालगावकर यांचा साफ नकार होता या सेकंड कॉलला देखील. त्याच्यानंतरला सरळ मात्र येथे धावचित होत सर आपण देखील त्यांना पाहिलं. एक सिंगल आला. षटक क्रमांक हे मात्र शेवटचं चालू आहे. 5 बॉल मध्ये 5च धावांची आवश्यकता इथून पुढे. चला 5 बॉल आणि 5च धावांची गरज आहे. स्वप्नील शिंदे मैदानाच्या आतमध्ये गेलेत. हे देखील एक अनुभवी खेळाडू आहेत. समोर संकेतच्या विरोधामध्ये फिरकावलेला फटका. क्षेत्ररक्षक असणार आहे. धावेमध्ये बॉल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का परंतु 2 खेळाडूंमध्ये थोडी टक्कर देखील पाहायला मिळाली. 4 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. हा सामना शेवटपर्यंत जाणार आहे का हे देखील पाहावं लागेल. श्रेयस या बॉलवरती मॅच फिनिश करणार की पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागते दापोली फायटर्स या टीमला. शेवटचं षटक संकेत यांना मात्र दिलंय. एक क्लास आहे. एक फ्लॅटेड सिक्सर आलाय. बॅक टू बॅक आजच्या दिवसातला एक दुसरा विजय देखील पाहायला मिळालाय. अभिनंदन करूया दापोली फायटर्स या टीमचं. चला या पुढची मॅच असेल सुपर किंग्स दापोली आणि संतोष एजन्सी. आता नक्कीच त्या ठिकाणी मॅच संबंधीकडे देखील आपल्याला जावं लागेल. ज्याच्यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये साई तवसाळकर 15 बॉलमध्ये 41 रन्स. त्याच्यानंतर अय्या जाईनरकर 14 बॉलमध्ये 26 रन्स त्यांनी बनवले. जे का नाबाद राहुल अग्रेने 1 बॉलमध्ये सिक्सर ठोकला. त्याच्यानंतर बॉलिंगचा आपण पाहूया. आता नितेश यांनी 1 ओव्हर टाकले ज्याच्यामध्ये 13 रन्स खर्च केले. 1 विकेट आहे. नितेश यांचं